श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. संसारात सुख, शांती आणि समाधान मिळावे असे प्रत्येकाला वाटत असते. यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणीतमध्ये प्रपंच आणि परमार्थ यांचा सुंदर मेळ घातलेला आहे. आपण या व्हिडिओमध्ये सुखी संसारासाठीची 12 प्रभावी सूत्रे आणि त्यासोबत कोणती सेवा करावी ते पाहणार आहोत. तुम्ही जर तुमच्या घरामध्ये ही 12 सूत्रे पाळली आणि ह्या सेवा केल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख, शांती, आनंद आणि समाधान नांदणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. बघा, पहिलं सूत्र म्हणजे आपल्या कुलदेवीची, आपल्या कुलस्वामिनीची सेवा. कुलदेवीची सेवा म्हणजे पाया आहे. संसाराचा आधार म्हणजे कुलदेवी असते. रोज कुलदेवीचा 99 मंत्र एक माळ तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हटला गेलाच पाहिजे आणि कुलाचाराचे पालनसुद्धा तुम्ही केले पाहिजे. यामुळे काय होते तर यामुळे घराचे रक्षण होते. कुलस्वामिनी स्वतः तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांचे रक्षण करत असते. प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न, मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो. आपले कुलदैवत कुठे आहे, त्याचे महत्त्व काय, कुलदेवतासंबंधी आपलं कर्तव्य काय आहे, ह्या प्रश्नाची उत्तर आपण जाणून घेतले पाहिजे. हे सर्व प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरितच राहत असतात. विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात आणि घरात एखादी समस्या निर्माण झाली की धावपळ सुरू होते. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता असे म्हणतात. देवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते. कुलदेवतेची उपासना केल्याने आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती होते. त्यामुळे सर्वांनी कुलदेवता उपासनेवर भर द्यायला पाहिजे. आता कुलदेवीची सेवा म्हणजे काय तर वर्षातून एकदा तरी तुम्ही तिथे जाऊन म्हणजे तुमचे जिथे कुलदैवत आहे, कुलस्वामिनी आहे तिथे जाऊन त्यांचा मान सन्मान करायला पाहिजे. देवी असेल तर तिची तुम्ही मान सन्मानाने ओटी भरायला पाहिजे. त्याचबरोबर जर कुलस्वामिनीचा टाक, कुलदेवतेचा टाक तुमच्या घरामध्ये असेल तर त्यावर सेवा ही झालीच पाहिजे. त्यावर कुंकुमार्चन झालेच पाहिजे. 99 मंत्र 108 वेळा म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा श्रीसूक्त 16 वेळा म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि हेच कुंकू तुम्हाला नंतर शुभ कार्यासाठी तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तेव्हा तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी डोक्याला लावायचे आहे. त्यानंतरचा दुसरं सूत्र म्हणजे नित्यसेवा. तर दिवसाची सुरुवात कराग्र वसते लक्ष्मी या श्लोकाने आणि भूमिवंदनाने करावी. त्यानंतर नित्यसेवा पोथीतील गणपती अथर्व शीर्ष आणि श्रीसूक्त म्हणावे. यामुळे घरामध्ये ऐश्वर्य येते. तसेच तिसरे सूत्र म्हणजे अन्नशुद्धी आणि नैवेद्य. घरामध्ये जेवण बनवताना श्री स्वामी समर्थ जप करावा. अन्नाला देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय ग्रहण करू नये. यामुळे घरातील सदस्यांचे विचार सात्विक राहतात आणि तुम्ही जेव्हा नैवेद्य तुमच्या घरातील अन्य नैवेद्य म्हणून देवाला दाखवतात तेच नैवेद्य तुम्हाला घरामध्ये सदस्यांना द्यायचं आहे आणि तुम्हीसुद्धा ग्रहण करायचं आहे. त्यामुळे सर्वांचे विचार हे सात्विक राहतात. चौथी गोष्ट म्हणजे वडीलधाऱ्यांचा मान सन्मान करणे म्हणजेच पितृसेवा. ज्या घरामध्ये आईवडिलांचा आणि थोऱ्या मोठ्यांचा आदर होतो तिथे स्वामींचा आशीर्वाद कायम असतो. दर अमावस्येला पितरांचे स्मरण करून सेवा करावी. पाचवी गोष्ट म्हणजे व्यसनमुक्ती आणि सदाचार. घरामध्ये कोणतेही व्यसन असू नये. व्यसनामुळे लक्ष्मी निघून जाते. घरातील वातावरण पवित्र ठेवण्यासाठी रोज भीमरूपी स्तोत्र म्हणावे. 6वे सूत्र म्हणजे दशांश दान. आपल्या उत्पन्नातील काही भाग किंवा आपल्या वेळेतील काही वेळ समाजासाठी किंवा स्वामी कार्यासाठी खर्च करावा. तुमचे उत्पन्न जर कमी असेल तर कमी आणि जर जास्त असेल तर तुम्ही जास्त देखील दान करू शकता. त्याचप्रमाणे केंद्रामध्ये जाऊन तुम्ही झाडझूड करणे, साफसफाई ठेवणे ही सेवा तुम्ही केंद्रात करू शकता. आता सातवी गोष्ट आणि 7वं सूत्र म्हणजे वास्तुशुद्धी. तर तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे? वास्तुशुद्धी ही संध्याकाळची सेवा आहे. संध्याकाळी घरात 3 सांजेला दिवा लावावा. धूप, दीप, अगरबत्ती लावावी. वाटल्यास आरतीसुद्धा करावी आणि
तारक मंत्र याचे 11 वेळा पठण करावे. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप देखील करायचा आहे. आता 8वे सूत्र म्हणजे गोडवाणी, म्हणजे तुमची वाचा ही शुद्ध असली पाहिजे. घरातील सदस्यांशी बोलताना संयम आणि प्रेम ठेवावे. कटकटी टाळण्यासाठी रोज तारक मंत्राचे 3 वेळा पठण करावे. बघा, तुम्ही 11 वेळा करू शकता किंवा 3 वेळासुद्धा करू शकता. त्यानंतरची गोष्ट किंवा सूत्र म्हणजे मुलांवर चांगले संस्कार करणे. मुलांना लहानपणापासूनच प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आणि सरस्वती मंत्र शिकवावा. संस्कारित मुले हा सुखी संसाराचा खरा ठेवा आहे. म्हणून त्यांना देखील देवधर्माची सवय लागली पाहिजे. यासाठी तुम्ही स्वतः देवधर्म करणे किंवा पूजा अर्चना करणे म्हणजे तुम्ही करायला पाहिजे, जेणेकरून तुमचं पाहून ते शिकतील आणि त्यांना असे काही मंत्र स्तोत्र हे देखील तुम्ही म्हणायला लावले पाहिजे. 10वी सूत्र म्हणजे समूह प्रार्थना, म्हणजेच काय तर आरती. शक्य असल्यास घरातील सर्वांनी एकत्र बसून आरती करावी. सामूहिक प्रार्थनेमध्ये मोठी शक्ती असते, ज्यामुळे कुटुंबात एकोपा राहतो आणि हेच आपली मुलं देखील आपल्याकडे पाहून शिकत असतात. म्हणून ही गोष्ट देखील खूप महत्त्वाची आहे. 11वे सूत्र म्हणजे तक्रार नको, फक्त प्रार्थना करा. अडचणी आल्यावर रडत न बसता स्वामींकडे प्रार्थना करावी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या शब्दांवर अढळ विश्वास ठेवावा. तुम्ही जसं जसं स्वामी नामाचा जप करता तसं तसं तुम्हाला स्वतःच म्हणजे काहीतरी बदल स्वतःमध्ये दिसतो. तर तो बदल म्हणजे काय, तर तुम्हाला भीती वाटण्याऐवजी तुम्ही निडर होता आणि निडर होऊन तुम्ही प्रार्थना करू लागता. आणि स्वामींच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या शब्दांवर अढळ विश्वास असल्यामुळे स्वामी तुम्हाला तुमच्या संकटातून तारून नेणार आहेत हे नक्कीच आहे, हे तुम्हाला माहिती असतं. म्हणून ह्या गोष्टीवर तुम्ही अढळ विश्वास ठेवावा. 12वे सूत्र म्हणजे शरणागती, म्हणजेच काय तर जप. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील चुकांची क्षमा मागून श्री स्वामी समर्थ जप करत झोपावे. यामुळे काय होते की तुम्हाला शांत झोप लागते आणि सर्व भार स्वामींवर सोडून तुम्ही म्हणजे जेव्हा सर्व भार स्वामींवर सोडता तेव्हा तुम्हाला छान झोप लागते आणि उद्याची किंवा भविष्यातील कोणतीही चिंता राहत नाही. त्यामुळे तुमचा दिवस देखील छान होतो आणि छान जातो आणि झोप देखील छान लागते आणि येणारा दिवस हा प्रफुल्लित आणि उल्हास घेऊन येत असतो. तर ही 12 सूत्रे आपल्या घरात नक्की पाळा.